नमस्कार, मी शुभम शिंदे. वेकअप महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजपासून पुन्हा अपडेट राहण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत रुजू झालो आहोत. काल काही तांत्रिक अडचणीमुळे दिवसभरातील बातम्यांचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. पण आजपासून महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातम्या आमची टीम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आता सज्ज झालेलो आहोत. आणि या संदर्भात संवाद साधण्यासाठी लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक श्री विशाल पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. विशाल सर. नमस्कार शुभम आणि वेकअप महाराष्ट्र. तमाम महाराष्ट्रातले जे आमचे सर्व प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे कालच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य नव्हतं. मात्र पुन्हा एकदा आज सकाळपासून नव्या दमानं आणि आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या लोकशाही मराठीच्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रत्येक बातमी आम्ही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहणार आहोतच. आणि त्याची सुरुवात आज पुन्हा एकदा सकाळी वेकअप महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रत्येक बातमीचे अपडेट्स पोहोचवणार आहे माझे सर्व सहकारी, माझे सगळे रिपोर्टर्स आणि फील्डवरती असलेली संपूर्ण टीम. पुन्हा एकदा आम्ही सज्ज आहोत प्रत्येक बातमीचे अपडेट्स आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. वेकअप महाराष्ट्राची पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत माझा सहकारी शुभम सह. अगदी सुरुवातीलाच एक नजर टाकूयात काही महत्त्वाच्या घडामोडींवर. सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रथमच आढळली उडणारी खार. यावेळेस कोळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू, भाविकांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं आवाहन. आशा सेविका 20 मे पासून संपावर जाणार, प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा संप. आशा सेविकांचा डिसेंबर पासूनचा मोबदला अद्यापही प्रलंबितच. बेस्टचा तिकीट दरवाढीचा निर्णय, बेस्टच्या महसुलामध्ये वाढ. प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून 23 लाखांवर. बेस्टचे 8 लाख प्रवासी घटले. ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा भारतीय सैन्य दलाचा भाग होणार. नीरज चोप्राला सैन्य दलाची वर्दी मिळणार. कुंटणखान्यावर शहर पोलिसांची छापेमारी, अल्पवयीन मुलीची सुटका तर महिलेच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. जोरदार पावसानं वीज पडून एका तरुणाचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.